वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज आपण पाहू शकतो। या ठिकाणी काही तरुण मंडळी देखील या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी तळावर आलेली। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कुठून आली, नेमकं तुमचं नाव काय पहिलं सांग। माझं नाव प्रथमेश पाटील। आम्ही पुंदीहून आलो। आम्ही मंडळातर्फे म्हणजे मंडळातली सगळी पोरं कायम येत असतो, दरवर्षी येतो आम्ही। मंडळाचं नाव काय? तुफान गणेश मंडळ पुंदी। तुफान गणेश मंडळ या ठिकाणाहून या तरुण मंडळी दरवर्षी येत असतात आणि या ठिकाणी आलेले आहेत। काय तुम्हाला काय वाटतं? मग आम्हाला वाटतं की आम्ही तरुण पिढी जसं आमच्या मंडळाने नेहमीच तरुण युवांना सहभाग केलं यात। प्रत्येक ऍक्टिव्हिटीत असो, वर्षभर चालू असणारी वारी असो अथवा इतर देवांचे देवाधर्माचे आपले जे कार्य आहे त्यात आमच्या युवा पिढीचा जास्त सहभाग असतो। आमच्या मंडळाचे वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झालं तर आमचा जो तालुका आहे पलूस तालुका, सांगली जिल्ह्यातील जो पलूस तालुका आहे त्या संपूर्ण पलूस तालुक्यात आमची तुफान गणेश मंडळाची गणेश मूर्ती जी आहे ती खूप आकर्षक आणि खूप उंच अशी गणेश मूर्ती असते। एक 16 फुटापर्यंत आमची गणेश मूर्ती असते। ती पाहण्यासाठी खूप लोक आमच्या तालुक्यातून जिल्ह्यातून ती पाहण्यासाठी लोक येत असतात। आमच्या तुफान प्रेमींना व सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की पलूस तालुक्यातील असो, सांगली जिल्ह्यातील असो, वेळ काढून तुफान गणेश मंडळाला भेट देऊन एक वेळेस आमच्या मंडळाला भेट देऊन आमचं जे काय वर्षभर चालू असणार ते 10 दिवसात आम्ही जे मांडतो ते पाहावं इतकी विनंती। नक्कीच तरुण पिढीनं पुढे येणं गरजेचं आहे, कारण जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी। म्हणून तरुण मंडळीला या वयस्कर मंडळीने मान देऊन पुढे न्यावं हीच विनंती करतो। आमच्या गावात पण 3 जीवन समाधी आहेत। गावाचं पण साधू संतांचं भूमीतून पाहून झालेलं गाव आहे आमचं। हनुमंताची मोठी मंदिर जागृत देवस्थान आहे। त्यामुळे बऱ्यापैकी गावातली सगळी म्हणजे 60-70% तरी लोक असतील आता इथं दिंडीत वगैरे आले असतील। त्यामुळे प्रत्येक वर्षी येत असतो आम्ही। नक्कीच तरुण माणसानं पुढे येणं हे अतिशय गरजेचं आहे, त्यामुळे तरुण मंडळीला प्रतिसाद द्यावा हीच विनंती करतो। कॅमेरामॅन हनुमान घोंगडेसह कृष्ण आवटे, फलटण।